शिवलीला अमृत कथासार अध्याय 15वा आद्य शंकराचार्य व मंडन मिश्र कथा। हे शिवशंकरा, तुझा महिमा अगाध आहे. तुझ्या सत्तेने या विश्वाचे सर्व कार्य सुरू आहे. झाडाचे पान देखील तुझ्या सत्तेने हालत असते. तुला जे मनोभावे शरण येतात त्यांचा संसार सुखाचा होतो. महर्षी व्यासाने स्कंद पुराणात जे वर्णन केले ते शिववर्णन 14 अध्यायात सांगितले. आता आणखी एक कथा तुम्हाला सांगणार आहे. आपणास शंकर जर प्रसन्न झाले तर आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. शंकरासारखा वरदाता या त्रिभुवनात दुसरा कोणीही दिसत नाही. मनात कपट ठेवून देखील कोणी तुझी भक्ती केली तरी तू त्याला वरदान देतोस. असा तू भक्तांचा कल्याणकारी आहेस. न कळत कोणाच्या हातातून जरी भक्ती झाली तरी तू त्याच्यावर कृपा करतोस. ज्यावेळी युगाचा आरंभ झाला त्यावेळी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सृष्टीतील प्राणीमात्रांनी आनंदाने कसे जगावे याच्या मार्गदर्शनासाठी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांची रचना केली. वेदांचा अर्थ ताबडतोब लोकांना समजू शकणार नाही, म्हणून तपस्वी सदाचारी अशा ऋषी मुनींच्याकडून स्मृती, पुराणे अशा ग्रंथांची रचना करून घेतली. पृथ्वीवर कलियुगाच्या वेळी मानव मंदबुद्धीचे निर्माण होतील. वेदांचा अर्थ कोणी शोधणार नाही, त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंधकार पसरेल याची जाणीव नारायणांना प्रथमपासूनच असल्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी महर्षी व्यासांचा अवतार प्रकट केला. त्यांनी एका वेदाचे 4 भाग निर्माण केले. ब्रह्मसूत्रांची रचना केली. त्यांनी महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. तसेच अनेक पुराणांची रचना केली. त्यातील भागवत पुराण हा ग्रंथ तर ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन करणारा आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने, पठणाने प्रभूशी एकरूपता प्राप्त होते. या ग्रंथामुळे लोकांना जीवनाचा मार्ग समजू लागला. परंतु कलीच्या प्रभावामुळे पृथ्वीवर संकटे निर्माण होऊ लागली आणि लोकांना जीवनाचा खरा मार्ग सापडेनासा झाला. पूर्वी मंडन मिश्र नावाचा एक साधू होता. तो फार विद्वान होता. त्याने अनेक शास्त्रांचा सखोल असा अभ्यास केला होता. त्याने अनेक प्रकारची अनुष्ठाने करून अग्नीतून अनेक वस्तू प्रकट करण्याची कला प्राप्त केली होती. मोठमोठ्या शास्त्री पंडितांना मंडन मिश्राचा धाक वाटत असे, त्यामुळे त्याच्याबरोबर वादविवाद करावयास कोणी पुढे येत नव्हते. स्वतः नवीन विचारांची शास्त्रे निर्माण करून मंडन मिश्र सर्वांना निरुत्तर करीत असत. त्यामुळे त्यांचा प्रसार झाला आणि लोक त्याला मानू लागले, त्याच्या पाठीशी लागले. वेदापेक्षा मी निर्माण केलेला मार्ग अगदी बरोबर असे मंडन मिश्र सांगत असे. त्याने आपल्या शास्त्राचे महत्त्व समाजात खूपच वाढविले. सर्वजण त्याच्या विचाराच्या प्रभावाखाली येऊ लागले. ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा त्याने अहिंसेचा प्रचाराला प्राधान्य दिले. त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित झाले. मंडन मिश्राने स्वतः साधना केल्यामुळे सरस्वती देवी त्याला प्रसन्न झाली होती. तो जे बोलेल ते सत्य होत होते. परंतु मंडन मिश्राचे स्वतःचे आचरण धर्माच्या विरुद्ध होते. त्याला आपल्या ज्ञानाचा अतिशय गर्व झाला होता. आपले दुराचरण तो कोणाला सांगत नसे. पृथ्वीवरील मानव आणि इतर प्राणी दुःखात आहेत हे भगवान शंकरांना कैलास पर्वतावर कळले. वेदातील मूलभूत तत्वज्ञानाचा लोप होत आहे हे त्यांनी जाणले. आता आपणच अवतार घेऊन पृथ्वीवरील लोकांना जीवनाचा खरा मार्ग दाखविला पाहिजे असे शंकरांनी ठरविले. महादेवांनी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याचे निश्चित केले. पृथ्वीवर एका ब्राह्मण कुळात शंकरांनी जन्म घेतला. धरतीवर सारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सुगंधयुक्त वारा सर्वत्र वाहू लागला. विहिरी, तलाव इत्यादींचे पाणी अगदी शुद्ध झाले. पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारची शुभचिन्हे निर्माण झाली. ऋषी मुनींना अवतार कार्याची जाणीव झाली. ते विप्राच्या घरी आले आणि मुलाचे नाव शंकराचार्य असे ठेवले. शन म्हणजे कल्याण, सर्व लोकांचे कल्याण करणारा असा शंकर या शब्दाचा अर्थ होतो. शंकराचार्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने मुंज झाली. बाळपणापासून तत्वज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. अनेक ग्रंथाचे सखोल अध्ययन झाले. गृहस्थ आश्रमाचा स्वीकार न करता त्यांनी संन्यास आश्रमाचा स्वीकार केला. धर्माचा प्रचार करीत ते फिरू लागले. लोकांना वेदातील प्रमुख सूत्रे सांगून ते त्याचा प्रचार करू लागले. काही ठिकाणी शंकराचार्यांना अपमान सोसावा लागला. लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे विचार होते. एके दिवशी एका गावातून शंकराचार्य चालले होते. ती कासाराची गल्ली होती. शंकराचार्य भिक्षेसाठी दारी आले. तेव्हा कासार म्हणाले, काचरस कडे तुकडत ठेवला आहे, तो वाढू का? शंकराचार्य म्हणाले, काही हरकत नाही. दोन्ही ओंजळीत शंकराचार्यांनी काचरस घेतला आणि तो पिऊन दाखविला. हे दृश्य पाहून सर्व कासार लोक आश्चर्यचकित झाले. हे कोणीतरी अलौकिक पुरुष आहेत हे त्यांनी ओळखले. त्यांनी शंकराचार्यांचे पाय धरले. शंकराचार्य फिरत फिरत मंडन मिश्रांकडे आले. त्यांनी मंडन मिश्रांना निरोप पाठविला की आपल्याशी वादविवाद करण्याची इच्छा आहे, तरी आपण वादविवाद करावयास हवे. जर वादविवादात तुम्ही आमचा पराभव केला तर आम्ही तुमच्या धर्माची प्रमुख सूत्रे समजावून घेऊ आणि जर आम्ही जिंकलो तर आपणास पुरातन काळापासून चालत आलेल्या वैदिक धर्माचा अभ्यास करावयास हवा. शंकराचार्यांचा निरोप ऐकून मंडन मिश्रांना अधिकच गर्व झाला. ते म्हणाले, आजपर्यंत माझ्याकडे अनेक पंडित येऊन गेले आणि मी त्यांचा सहज पराजय केला. आता नवीन कोण संन्यासी आला आहे? मंडन मिश्रांनी सरस्वतीचे ध्यान केले, पूजा केली आणि ते शंकराचार्यांकडे आले. 2 तेजस्वी पंडित एकमेकांसमोर
बसले. दोघेही आपापल्या क्षेत्रात महान होते. या दोन महापंडितांचे विचार ऐकण्यासाठी गावातील सर्व लोक जमा झाले. आज त्यांना अनेक गोष्टी ऐकावयास मिळणार होत्या. मंडन मिश्रांनी पडद्याच्या आड सरस्वतीची स्थापना केली. मंडन मिश्रांनी ऋग्वेदाला प्रारंभ केला. संपूर्ण संहिता त्यांच्या मुखातून प्रकट झाली. सरस्वतीच बोलत होती. त्यानंतर ऋग्वेद संहिता मंडन मिश्रांच्या मुखातून प्रकट झाली. शंकराचार्यांनी मध्येच ऋग्वेदातील शंका विचारली. आता मागील संहिता पुन्हा म्हणणे सरस्वतीला शक्य नव्हते. त्यामुळे मंडन मिश्र शांत बसले. शंकराचार्यांनी पुन्हा प्रश्न केला. आपण गप्प का बसला आहात? माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. शंकराचार्यांनी एकच प्रश्न मंडन मिश्रांना 3-4 वेळा विचारला, परंतु त्यांना काही उत्तर देता आले नाही. त्यावेळी शंकराचार्यांनी उठून समोरचा पडदा दूर केला. त्यावेळी त्यांना मध्य घटातून बाहेर तोंड काढलेली सरस्वती दिसली. शंकराचार्यांना राग आला. त्यांनी हातातील काठी त्या घटावर मारून तो घट फोडून टाकला. ते म्हणाले, या मंडन मिश्राला सहकार्य करून तू अधर्म वाढवित आहेस. हे तुझे वर्तन योग्य नाही. त्यानंतर सरस्वती गुप्त झाली. मंडन मिश्रांनी आचार्याचे पाय धरले. शंकराचार्यांनी ग्रामदेवतांची पुन्हा प्रतिष्ठापना केली. शंकराचार्यांनी सांगितलेल्या धर्माप्रमाणे सर्वजण आचरण करू लागले. विश्वाची निर्मिती ही शून्यातून झाली नसून ती सत्तत्वातून झाली आहे. त्या परब्रह्माचे स्वरूप सच्चित आनंद रूप आहे. विश्वाच्या मागे शून्य जर अभाव रूप असते तर त्यातून भाव निर्माण झाला नसता. विश्वातील सर्व प्रकारच्या जाणीवेचा सूत्रधार परमात्मा आहे. सर्व खलविदम ब्रह्म हा वेदांताचा अंतिम सिद्धांत आहे. या संपूर्ण विश्वाला परमसत्तेने एका अंशाने धारण केले आहे आणि त्याच्या पलीकडे तो अफाट आहे, अनंत आहे. त्याला शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. जीव हा ब्रह्मरूप आहे. या अद्वैताच्या तत्वज्ञानाचा मानवाने सदैव विचार केला पाहिजे. अनेक प्रकारच्या साधना आहेत. ज्याला जसे भावेल तशी त्याने साधना करावी, परंतु साध्य मात्र एकच आहे. त्या अंतिम साध्याला पूर्ण रूपाने जाणावे. ज्ञान प्राप्त झाले तरी ज्ञानाचे रूपांतर भक्तीत करावे. भक्ती आणि प्रेमासाठी हे विश्व निर्माण झाले आहे. ही तर प्रभूचीच इच्छा आहे. अंतःकरणातील सर्व प्रकारचे दोष घालवून अंतःकरणात निस्वार्थी प्रेम भरावे आणि विश्वाच्या कणाकणावर प्रेम करावे. अशा प्रकारे शंकराचार्यांनी प्रचार केला. कलियुगामध्ये खऱ्या गुरुचा लाभ होत नाही. त्यामुळे त्यांच्या गुरुमंत्राचा प्रभाव पडत नाही. खोटे गुरु तंत्र मंत्र सिद्धी यांच्या मागे लागून लोकांकडून द्रव्याची इच्छा करतात. त्यामुळे शिष्यांनाही त्यांचा काही लाभ होत नाही. कृतयुगामध्ये मनुष्याच्या अस्थींमध्ये प्राण होता. त्यामुळे तपस्वी ऋषी आपल्या अस्थी गळून जमिनीवर पडेपर्यंत तपसाधना करत असत. अस्थी गळून पडल्या की प्राण जात असे. त्रेतायुगामध्ये त्वचेमध्ये प्राण होता. त्वचा गळून पडली की प्राण जात असे. द्वापार युगामध्ये नाडीपर्यंत प्राण आला म्हणजे नाडी थांबली की प्राण गेला असे समजत. पुरातन काली मानवाला खूप आयुष्य होते. त्यामुळे त्यांनी साधनाही खूप केली. कलियुगामध्ये अन्नमय प्राणी झाला आहे. अन्न मिळाले नाही तर प्राण जातो. आजचा दिवस गेला तर उद्या कसे होईल याची सतत काळजी लागत असते. श्रीधर स्वामी सांगतात, जे पंचाक्षरी मंत्र पूर्वीच्या अध्यायात दाशरथ राजाला, भद्रावीला किंवा सुमती राणीला सांगितले तेच मंत्र सर्व लोकांना सांगितले आहेत. सर्वांनी शिवलीला अमृत नियमितपणे श्रवण करावे. प्रपंचामध्ये आपण जसे नेहमी सावध आणि मग्न असतो तसे आपण शिवाचे भजन करावे. त्यामुळे सर्वांचा प्रपंच आनंदरूप होईल. भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप घेऊन कलियुगात अवतार धारण केला. धर्माचा प्रसार केला. शिवाचे स्मरण केले नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रात फिरावे लागते. या जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी शंकरांचे पाय धरावेत. परमश्रद्धेने शिवलीला अमृत पठण करावे. मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प ठेवू नये. या शिवलीला अमृताच्या श्रवणाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान शंकरच आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात. हे त्रिवार सत्य आहे. अध्याय 15 समाप्त. इति श्री श्री शिवलीला अमृत कथा सार समाप्त.